नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला साम टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज सुरुवात करूया बातमीने मकर संक्रांतीच्याच. तर मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज पंढरपूरमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, चार खांबी, सभा मंडप, नामदेव पायरी या सगळ्या ठिकाणी ही सजावट करण्यात आली आहे. पुण्यातले भाविक राहुल ताम्हाने यांनी ही सजावट केली आहे. सजावटीसाठी लाल, पिवळा, गोंडा, शेवंती, गुलछडी, कामिनी, ॲस्टर या सगळ्या फुलांबरोबरच अगदी वांगी, गाजर, कारलं, वाटाणं, पावटा, भोपळा, लाल पांढरी पापडी या भाज्यांचा सुद्धा वापर करण्यात आलाय आणि त्यामुळे मंदिर गाभारा अगदी फुलून गेलेला आहे. याची आकर्षक अशी दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय. एकीकडे संपूर्ण देश हा आज मकर संक्रांती साजरी करतोय, तर दुसरीकडे प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा भरलाय. महाकुंभ मेळ्यातल्या पहिल्या अमृत स्नानाला म्हणजेच शाही स्नानाला सुरुवात झाली. शाही स्नानासाठी 2000 नागा साधूंची पहिली तुकडी बाहेर पडली. हातात तलवार, त्रिशूळ, डमरू आणि संपूर्ण अंगावरती राख फासलेले हे नागा साधू संगमावरती पोहोचले. हर हर महादेवाचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावरती शाही स्नानही केलं. नागा साधूंच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी संगमावरती गर्दी केली होती. सर्वात आधी पंचायती निर्वाणी आखाड्याचे साधू स्नानासाठी बाहेर पडले. त्यानंतर 13 आखाड्यांचे साधू एक एक करून स्नान करणार आहेत. सर्व 13 आखाड्यांना अमृत स्नानासाठी 30 ते 40 मिनिटांचा वेळ देण्यात आलाय. आणि यानंतर आता वेगवान स्वरूपात बातम्यांचा आढावा घेऊया. सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या बातम्यांनी. भोगीनिमित्ताने करवीर निवासिनी अंबाबाई देवीची विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली. या पूजेमध्ये सर्व भाज्यांचा वापर करण्यात आलाय. यावेळी सिंहासनावरती आरूढ झालेली अंबाबाई देवीचं रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेनिमित्त संस्कार भारतीच्या वतीनं रांगोळी काढण्यात आली. रांगोळ्यांची सुबकता साकारण्यासाठी तब्बल 2000 किलो रांगोळी तसंच 1000 किलो रंगाचा वापर करण्यात आला. मांढरदेवी गडावरती काळूबाई यात्रेला सुरुवात झाली असून जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली आहे. महाराष्ट्रासहच कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकांनी या यात्रेसाठी मोठी गर्दी केली. नाशिकच्या चंदनपुरी इथल्या खंडोबा महाराज बानाई यात्रेला सुरुवात झाली आहे. गावातून मानकऱ्यांच्या घरातून देवांच्या मुखवट्याची भंडारा उधळत वाजत गाजत अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. धाराशिवच्या श्री खंडोबा यात्रेला प्रारंभ झालाय. यात्रेसाठी मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फुलांच्या माळांनी त्याला सजवण्यात सुद्धा आलंय. लाखो भाविक यात्रेसाठी दाखल झाले असून प्रशासनानं आणि मंदिर समितीनं जय्यत अशी तयारी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील म्हसा यात्रेनिमित्तानं मुरबाड तालुक्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदाच्या यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोन, सीसीटीव्ही आणि वॉच टॉवरद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. यात्रेदरम्यान मुरबाडकडे येणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. महाकुंभ मेळ्यातील एका सुंदर अशा साध्वीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ही साध्वी आधी अभिनेत्री म्हणून कार्यरत होती. आता या महिलेनं आपल्या भौतिक सुखाचा संपूर्ण त्याग केलाय आणि उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा निर्णय घेतलाय. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात एक शिवलिंग बाबा आहेत
ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीत आपल्या डोक्यावरती रुद्राक्षाचं शिवलिंग धारण करणार असल्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यांना 4 डोळ्यांचे बाबा म्हणून ओळखलं जात आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बँकॉकच्या आकाशात दिव्य आणि भव्य महाकुंभाचा अधिकृत ध्वज आकाशात 13,000 फूट उंचीवर फडकवण्याचा नवा विक्रम करण्यात आलाय. अनामिक शर्मानं महाकुंभाचा ध्वज आकाशात फडकवून जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलंय. हिंदू हृदय का शंखनाद है, भगवा का आह्वान कुंभ है, का शंखनाद है भगवान. साताऱ्यातील महाबळेश्वरचा लवकरच कायापालट होणार आहे. नवीन महाबळेश्वर तयार करण्यासाठी MSRDCकडे प्लॅन तयार आहे. MSRDCनं नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रकाशित केल्यापासून जवळपास 900 प्रस्ताव दाखल झालेत. कल्याण डोंबिवली पालिकेनं मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवरती अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवरती 15 जानेवारीपर्यंत 100% दंड आणि व्याज माफ होणार आहे, तर 16 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत 75% दंड आणि व्याज माफ होईल. मुंबईत बेस्ट लोकल मेट्रोनंतर आता केबल कार धावणार आहेत. मुंबईकरांना 8 मार्गांवरती केबल कारनं प्रवास करता येणार आहे. केबल कारच्या प्रकल्पासाठी एकूण 1,25,000 कोटींचा खर्च येणार आहे. पुढच्या 5 वर्षांत मुंबईत ही केबल कार धावते. जगातील वाहतूक कोंडीत पुणे शहर 4थ्या क्रमांकावरती आहे. वाहनांची संख्या वाढल्यानं शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी पुण्यात 33 मिनिटांचा वेळ लागतोय. टॉमटॉम या डॅनिश संस्थेनं जगभरात केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. रेल्वेत मेगा भरती होणार आहे आणि यासाठी 10वी 12वी पास असलेल्यांना सुद्धा अर्ज करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप, एशियन गेम्स पासून ते अगदी विद्यापीठ पातळीवरती खेळांमध्ये चमक दाखवणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. एसटी कर्मचाऱ्यांना PF मधील ॲडव्हान्स मिळत नाहीये. कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या पगारातून कपात केलेली 1,100 कोटी रुपयांची रक्कम एसटीनं PF ट्रस्ट मध्ये भरली नाही आणि त्यामुळेच PF रकमेतून ॲडव्हान्स मागणी करणारे 2,500 कर्मचारी ऑक्टोबरपासून PF ॲडव्हान्स रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. अमेरिकन टेक कंपनी रिलबॉटिक्सनं AI रोबोट गर्लफ्रेंड तयार केली आहे. तिचं नाव आर्या आहे. आर्या माणसाप्रमाणेच बोलू शकते आणि तिच्या भावना तुमच्याशी शेअर करू शकते. ती तुम्हाला आयुष्यभर साथ देईल असं कंपनीचं म्हणणं आहे. या AI रोबोटची किंमत सुमारे 1.5 कोटी इतकी आहे. टोरेस घोटाळ्यातील पैसा परदेशी पाठवणाऱ्या हवाला ऑपरेटरची आता ओळख पटली आहे. हवाला ऑपरेटरचा आर्थिक गुन्हे शाखेनं जबाब नोंदवलाय. हवाला ऑपरेटरनं कोट्यवधी रुपये परदेशी पाठवल्याचा संशय आहे. टोरेस घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 1,900हून अधिक तक्रारदार समोर आलेत. बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यात केस गळती होत असलेल्या भागात केंद्राचं आयुष विभागाचं पथक आता तिथे दाखल झालंय. या पथकात चेन्नई, मुंबईच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. पथकाकडून टक्कल पडलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. कोल्हापुरात हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुंडांकडून दहशत माजवली जात असून धमक्यांचे रील ठेवले जात असल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे काही गुंडांनी धमक्यांचे रील्स ठेवल्यानंतर 2 दिवसांत एका तरुणाची कोयत्यानं वार करत निर्घृण हत्या केली. पोलीस प्रशासन मात्र या संपूर्ण प्रकारावरती हतबल झाल्याचं दिसून येत आहे. विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगलाच चोप दिलाय. रत्नागिरी शहरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला. दरम्यान पोलिसांनी छेड काढणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेतलंय. तसंच त्याचं शाळेतून निलंबनही करण्यात आलंय.
4 दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच 2 गट समोरासमोर भिडले। यावेळी एकास बेदम मारहाण करण्यात आली। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटाला पांगवलं आणि यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमार्ग इथल्या झेटमोर बोगद्याचं उद्घाटन केलंय। सीएम ओमर अब्दुल्ला आणि एलजी मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील यावेळी उपस्थित होते। लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना जिममध्ये व्यायाम करताना जखमी झाली आहे। त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सध्या थांबवण्यात आलंय। डॉक्टरांनी अभिनेत्रीला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिलाय। रश्मिकानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो टाकत ही माहिती दिली आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या आईला कायमचं जिवंत ठेवण्यासाठी खास शक्कल लढवली आहे। आईच्या वजना इतक्या देशी झाडाच्या बियांची तुला ते करणार असून त्या बिया राज्यभरात ते लावणार आहेत। त्यामुळे त्या झाडांच्या रूपानं आई जिवंत राहील अशी भावना सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। सरकारी काम 2 महिने थांब असा अनुभव सर्वसामान्यांना येतच असतो। सामान्य नागरिकांचं एखादं काम करण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयात कर्मचारी, अधिकारी अडवणूक करत असतात। मात्र पैसे घेऊन लगेच ते काम करून देतात असाही अनुभव येतो। अशाच खाबूगिरीला आता वैतागून गुजरातच्या एका नागरिकानं अधिकाऱ्यावरती चक्क नोटाच उधळलाय। लाचखोरीचा अनोख्या पद्धतीनं नोंदवलेला हा निषेधचा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होतोय। अरे बिस्मिल्ला सोसायटी में आओ, एवी नहीं सोसायटी हो जाए बच्ची। बिस्मिल्ला सोसायटी आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। घेऊयात 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा। साताऱ्यातील शिवाजी महाराज संग्रहालयात असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच राजधानीचा निरोप घेणार आहेत। 31 जानेवारीपर्यंत ही वाघनखं शिवप्रेमींना पाहता येणार आहेत। यानंतर ती नागपूरच्या संग्रहालयात दाखल होतील। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पातूर तालुक्यातील चांदणी इथे चौथा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय। यामुळे 1746 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे। जिल्ह्यात विकेंद्रित सौर प्रकल्पातून 204 मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येणार आहे। देशी देवणी गोवंश संवर्धन आणि जतन प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय। पशुसंवर्धनासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या। सांगली जिल्ह्यात मध्यम आणि लघु 86 प्रकल्प आहेत। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पांमध्ये 63% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या 1.5 महिन्यात पाणीसाठा 18% कमी झालाय। त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात येते। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे लिलाव बंद पाडत आंदोलन करण्यात आलं। कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यानं तसंच निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। लातूर जिल्ह्यात 16 ठिकाणी शासनाच्या वतीनं हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहेत। अनेक वेळा तारखा देऊन सुद्धा सोयाबीन विक्री होत नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत। त्यामुळेच दुकानांनाही हमीभावाप्रमाणे सोयाबीनला दर देण्यासाठी शासनानं आदेश लागू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
नाशिकच्या चुंचाळे परिसरातील दत्तनगर इथल्या मनपाच्या फिल्टर प्लांटवरती नागरिकांनी आंदोलन केलं. दूषित पाणी पुरवठा आणि पाणी गळती होत असल्यानं रस्त्याची दुर्दशा होत असल्यानं नागरिक आक्रमक झाले आणि म्हणून नागरिकांनी उपअभियंता यांच्यासह कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं. विविध मागण्यांसाठी ठाण्याच्या पालिका मुख्यालयासमोर प्रहार क्रांती संघटनेनं ठिय्या आंदोलन पुकारलं. दिव्यांग अनुदान तसंच पेन्शन पुन्हा सुरू करण्यात यावी या मागण्यांसाठी प्रहार क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. कल्याणमधील डिलिव्हरी बॉईजकडून वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारवाई टाळण्यासाठी ते नंबर प्लेट स्टिकर्स लावत आहेत. निलेश जगदाळे या तरुणानं या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. असे डिलिव्हरी बॉय आणि त्यांच्या कंपन्यांवरती कठोर कारवाईची मागणी होती आहे. कल्याण डोंबिवलीतील आशा सेविकांनी विविध मागण्यांसंदर्भात केडीएमसी आयुक्त यांना निवेदन दिलंय. मात्र या मागण्यांबाबत केडीएमसी आश्वासनापलीकडे काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप आशा सेविकांनी केलाय. दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास संपावरती जाण्याचा इशारा सेविकांनी दिला. वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य आणि अध्यक्षांना मुदतवाढ देण्याचा ठराव एकमतानं मंजूर झालाय. हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. 16 जानेवारीला आताच्या सदस्यांची मुदत संपणार आहे. मात्र निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. नाशिक पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्री आणि वापरकर्त्यांवरती सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हा कलम समाविष्ट करण्यात आलाय. महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिक पोलिसांकडून या कलमाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यानं त्यांच्या पालकांवरती कारवाई होणार आहे. पाच वर्ष काम केलं तरी मतदानाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावरती निवडणूक येते. हे जे काही सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असून कुणीही कुणावरती विश्वास ठेवणार नाही असं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलंय. यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही असं सुद्धा त्यांनी जाहीर केलंय. आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे. तर जातीवादामध्ये ते इतका मोठा भोगी आहे तर तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावं लागला. आणि आज डिक्लेअर केलं होतं की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही. मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार. यूजीसी नेटची 15 जानेवारीला होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. मकर संक्रांत, पोंगल आणि अन्य सणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक आणि PhD साठी प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. यंदा 15 जानेवारीला ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र 15 जानेवारी रोजी होणारी यूजीसी नेटची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे.